अजिबात कडक न होणारे, तोंडात टाकता क्षणी विरघळणारे तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की 1 कप आणि 2 चमचे तीळ यामध्ये भाजण्यासाठी घालून घ्यायचे। गॅस लहान ठेवून आपल्याला हे तीळ खमंग भाजून घ्यायचे आहेत। भाजलेले तीळ एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात। संपूर्णपणे हे तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। आता 2 चमचे जे आपण एक्स्ट्रा तीळ यामध्ये घातले होते ते तीळ बाजूला काढून घ्यायचे। 1 कप तिळासाठी 1 कप बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालून घ्यायचा। अर्धा चमचा वेलची पावडर घालायची। पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करून आपल्याला अशा पद्धतीने हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। एकसारखं मिक्स करून घ्यायचं। तीळ जर लहान गॅस करून खरपूस भाजून घेतले तर तिळातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात होते। आता याच तिळामध्ये 2 चमचे भाजून ठेवलेले तीळ ते घालून घ्यायचे। भाजलेले शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी ते घालून घ्यायचं। एकसारखं मिश्रण मिक्स करायचे आणि हाताला तूप तेल न लावता हे लाडू वळून घ्यायचे। महिनाभर हे लाडू हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात, अगदी मऊसूद राहतात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच व्हिडिओ